नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून जे ग्वालियर या ठिकाणी ग्वालियर मध्य प्रदेश हायकोर्ट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी भीमसैनिक त्यासोबत त्या ठिकाणी असणारे आंबेडकर वकील वगैरे सर्वजण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लढाई लढत आहे। परंतु जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी जे काही झालं तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती यांचा पुतळा या ठिकाणी उभारता येणार नाही या प्रकारचा पावित्र्य घेतलेला आहे किंवा या प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आणि त्यांनी घेतलेली ती खोडसाळ भूमिका जी आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात जातीवादी आहे आणि त्यामधून ते जाती रंग देखील त्या गोष्टीला देताना दिसत आहे। त्यामध्ये त्या वकिलांनी असे काही वक्तव्य केले ज्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात दूषित करण्याचं काम झालंय। आणि हे सर्व प्रकरण घडत असताना मित्रांनो आता काही ठिकाणी अशा देखील बातम्या आता लावल्या जात आहेत की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलाय। परंतु सध्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही। परंतु यामध्ये जे आहे या प्रकरणामध्ये भारताचे CJI असणारे BR गवई जे काही आंबेडकरवादी आहेतच आणि त्यासोबत त्यांनी देखील या प्रकरणात आता लक्ष घातलंय की काय किंवा त्यांना आता लक्ष घालण्यास भाग पाडलं जात आहे असं दिसून येत आहे। कारण मित्रांनो त्या ठिकाणी एका खासदाराने थेट त्यांना पत्र लिहिलंय आणि पत्र लिहून त्यांना याबाबत विचारणा केली, याबाबत माहिती दिली आहे। तर नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहणार आहोत। परंतु त्याचसोबत तुम्हाला विनंती असेल जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कुठली मेनस्ट्रीम मीडिया जे आहे या टॉपिकला कव्हर करत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी जो विरोध होता याबाबत कुठली मीडिया वक्तव्य करताना दिसत नाहीये। तर काय झालंय नेमकं आपण पाहूया। मित्रांनो, ग्वालियर हायकोर्टामध्ये गेल्या अनेक दिवसापूर्वी जे त्या ठिकाणी असणारे जे न्यायाधीश होते यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा। परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी वकिलांना ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही आणि त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला। आणि त्यासोबत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काय झाला तर आम्ही बसू देणार नाही अशा प्रकारची खोडसाळ भूमिका त्या लोकांनी घेतली। परंतु त्यानंतर देखील त्या ठिकाणी असणारे आंबेडकरवादी वकील मोठ्या प्रमाणात झगडत राहिले आणि त्यांनी जे काही झालं तरी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्ही बसवणारच अशी भूमिका त्यांनी घेतली। हे संपूर्ण प्रकरण चालू होतं परंतु यामध्ये कुठलाही राजकीय नेता लक्ष घालायला तयार नव्हता किंवा कुठले राजकीय पक्ष यामध्ये लक्ष द्यायला तयार नव्हता। हे संपूर्ण घडत असताना मित्रांनो आता भीम आर्मीचे प्रमुख असणारे चंद्रशेखर आझाद रावण यांनी जे आहे त्या ठिकाणी थेट आता भारताचे जे CJI आहेत त्यांना पत्र लिहिले आणि पत्र लिहून त्यांनी याबाबत माहिती दिली। त्यांनी सांगितलंय या ठिकाणी असणारे वकील जे आहेत हे स्वतःला आता खूप उच्च समजायला लागले, ते स्वतःला जे आहे संविधानापेक्षा उंच समजायला लागलेत किंवा न्यायाधीशापेक्षा न्यायालयापेक्षा स्वतःला उंच समजायला लागलेत आणि त्यामुळेच ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करत आहेत। तरी अशा जातीवादी वकिलांना व ते जे संविधानाला मानत नाही अशा लोकांना दणका दिलाच पाहिजे व त्यांना सजा मिळालीच पाहिजे। आणि या ठिकाणी जर कोर्टाने सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसणार होता तर तो बसायलाच पाहिजे। सुप्रीम कोर्टामध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसू शकतो तर मग हायकोर्टामध्ये काय प्रॉब्लेम आहे सवाल देखील त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि असं पत्र जे आहे असं खुलं पत्र जे आहे चंद्रशेखर आझाद यांच्याकडनं जे आहे लिहिण्यात आले आणि त्यामुळे आता हे प्रकरण जे आहे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा तापलेलं आहे। आणि या प्रकरणामध्ये आता थेट CJI यांना देखील लक्ष घालावं लागणार आहे। आपल्या भारताचे जे सरन्यायाधीश आहे मित्रांनो BR गवई यांना देखील आता या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसणार आहे असं दिसून येतोय। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं, समोरचे अपडेट घेऊन येणार आहे तर खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।